तर मित्रांनो, रेशन कार्डची ई-के-वाय-सी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचे रेशन बंद होऊ शकते. तर कशी के-वाय-सी करायची चला तर सांगतो. तर सगळ्यात पहिले प्ले स्टोअर ओपन करून मेरा ई-के-वाय-सी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ओपन करा. येथे तुमचा स्टेट सिलेक्ट करून लॉग इनवर क्लिक करा. येथे तुमचा जो नंबर, आधार नंबर जो तुम्हाला त्याची के-वाय-सी करायची आहे तो नंबर टाका आणि ओ-टी-पीवर क्लिक करा. ओ-टी-पी येईल, कॅप्चर फिल करा आणि सबमिट करा. तर बघू शकता, तुम्हाला ज्यांची के-वाय-सी करायची त्यांची सगळी इन्फॉर्मेशन येथे येऊन जाईल. तुमचं जे ई-के-वाय-सीचं स्टेटस आहे सध्या शो करत नाही आहे. तर खाली तुम्हाला बघा एक फेस ई-के-वाय-सीचा ऑप्शन मिळतो. याच्यावर सध्याच क्लिक नका करू. पुन्हा प्ले स्टोअर ओपन करा आणि आधार फेस आर-डी नावाचं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. पुन्हा ॲपवर या, फेस ई-के-वाय-सीवर क्लिक करा. येथे ॲक्सेप्ट करा. तुमचा फेस जो आहे तो येथे कॅप्चर होईल. एकदा तुमचे डोळे ब्लिंक करून प्रॉपरली फेस कॅप्चर करून घ्या. नंतर पाहू शकता तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे आणि तुमचे स्टेटससुद्धा येथे यस दाखवत आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.